पालकांनी सुद्धा शिकवलं पाहिजे, ज्येष्ठांनी शिकवलं पाहिजे, जे विचारवंत आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या इथे हे जे विचारवंत आहेत ते ठराविक पद्धतीने फक्त विचार करतात, सोयीस्कर विचार करतात. आता एवढं हे प्रकरण घडलं हिजाबचं, त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही विचारवंत. त्यांनी बोललं पाहिजे की ही भूमिका चुकीची आहे. सगळ्या कॉलेज आणि शाळांमध्ये जे नियम असतील त्यानुसारच आपण वागलं पाहिजे आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्या ठिकाणी की हे हिजाब किंवा नकाब, बुरखा हे घालायला मनाई केल्यामुळे आमच्या मुली शिकू शकत नाहीत, म्हणून त्याला परवानगी द्या. हा युक्तिवाद हास्यास्पद आहे. मग असं म्हणायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी कारण पुढे करेल की अमुक हे न केल्यामुळे मला शिकता येत नाहीये. शिकणं तुमचा प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि त्यासाठी पाहिजे तर आम्ही हे सगळे नियम जे आहेत आमच्या धर्मामध्ये असलेले ते बाजूला ठेवू, कारण शाळेमध्ये तो नियम चालणार नाही. ते बाजूला ठेवून आम्ही पहिलं शिक्षण घेऊ. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर जेव्हा पडाल त्यानंतर तुम्ही तुमचं मूलभूत अधिकारांचं पालन करायला मोकळे आहात, धर्माचं पालन करायला मोकळे आहात. कोणी तुम्हाला अडवणार नाहीये.